आजच्या रात्रीमधला हाय व्होल्टेज सामना होण्याची नक्की दक्षता प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये असतील. एका बाजूला सातपाडी 11 एका बाजूला जागमाता रावळे या दोन संघांमध्ये दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूच्या नावावर एक एक बाईक आहे आणि गोलंदाजीवर गोलंदाज आहे वीरेंद्र, त्याच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे आणि 7 सायकल ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजचे आहेत. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नीलचे नाव सुद्धा सायकल्स आहेत, आपण पाहिलेत 5 सायकल आहेत आणि बेस्ट टू बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी पालघर क्रिकेटच्या आपण पाहिलं तर अंडर 14, अंडर 20, अंडर 22, अंडर 25 याने क्रिकेट गाजवलाय असे खेळाडू. बघा जेव्हा भिवंडी भागामध्ये प्रथमतः अंडर 24 बिग बॅच झाली त्यामध्ये एका सामन्यामध्ये वीरेंद्र पाटीलची इनिंग साकारली होती 18 चेंडू 40 धावांची इनिंग. अजूनही त्या स्पर्धेमध्ये हायलाईट राहिली पालघर संघासाठी. आणि तोच बॅटल मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र बाबरे वीरू विपक्ष निहल किनी. निहिल की वीरू या षटकामध्ये आपल्या नावाचा वर्चस्व कोण गाजवेल आर्यनच्या मैदानामध्ये साहेब चषकामध्ये हे पाच जेवढे प्रेक्षक जोडले त्या सगळ्या करूया आपण साहेब चषकामध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी आमच्या कॉम्बॉक्स कडून. सामन्याची सुरुवात पहिला षटक पंचांच्या डाव्या बाजूने रटम ओव्हर द विकेट वीरेंद्र बाबरे. पहिला चेंडू वाईड यॉर्करने सुरुवात झाली आहे. टप्पा पडले चेंडूने काटा बदललाय. अप्रतिम सुरुवात. हा बॅटल चांगला रंगणार आहे. बघा दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. दोन्ही खेळाडू कडे कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे, कुवत आहे या सामन्यामध्ये रंग भरण्याची. आणि यावेळेस ते प्रयत्न दोन्ही खेळाडू करतील. यावेळेस नॉनस्टॉप बॅटर हार्दिक पुढे आले, थोडी चर्चा केली, कानमंत्र दिलं निहिल किणी यांना. बघा निहिल किणी आणि हार्दिक असे दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु वेगावर स्वार वीरेंद्र बाबरे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. बघा पहिला चेंडू जेव्हा टाकला ना प्रथमेश तर लेग ब्रेक थोडं स्लोवन चेंडू होतं. या चेंडूवर आपण वेग पाहू शकाल. वाईड यॉर्कर टाकला गेला. परफेक्ट चेंडू म्हणावा लागेल. बॅटर चांगला. पहिल्या 2 चेंडूवर वीरेंद्र बाबरे यांच्या नक्कीच वर्चस्व राहिलं. हलक्या बॅटने पुश केलाय. फ्लॅग स्लिपला खेळाडू आहेत हेमकांत भोईर. चेंडूला फील्ड केलं, फेकी केले. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव आला. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये बॅट आणि चेंडू संपर्क झाला होता. तिसरा चेंडू बॅटचा संपर्क झालाय परंतु शॉर्ट फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत हेमकांत भोईर ज्यांना चपाती नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. आणि असा एक बॅटर डावखुरा आहे की उजवा कोणाला माहित नाही, कुठेही फटके खेळू शकतो. त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. डॉट बॉल. पालघरमध्ये मीन बोरा सुद्धा असाच एक बॅटर आहे. कधीही राईटी कधीही लेफ्टी. घरी नक्कीच निबंध ऑनलाईन सामने पाहतोय मीन बोरा. पुढे ससावला अलॉंग द कार्पेट खेळला गेला. फटका सुरेख आहे. दिशांत पुढे आला. चेंडूवर वेगाने चेंडू वाढण्याचा प्रयत्न असेल परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडू निघून जातो सहज सीमारेच्या पार. हा आलाय अलॉंग द कार्पेट. साहेब चषक चौकार. 4 धावा. धन्यवाद इज मास्टर. प्रयत्न चांगले झाले परंतु चौकार नक्कीच आलाय. फुल टॉस. बैठक खेळला. टीपमध्ये खेळाडू खूप दूरवर आहे. प्रणित वेगाने येईल परंतु चेंडूचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळी चौकार. 1 तेरी 1 मेरी. पहिल्या 3 चेंडूवर वीरेंद्रचं नाव. मागील 2 चेंडूवर निहिल किनी केला पलटवार. अजून आला एक चौकार. धन्यवाद धन्यवाद. हा बॅटल खूप चांगला रंगणार आहे. बघा पहिल्या 3 चेंडू मध्ये वीरेंद्र, मागील 2 चेंडू मध्ये निहिल. शेवटचा अंतिम चेंडू. 8 धावा फटकावर आहेत. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. वेगाने पुढे आलाय भावेश. फेकी सुरेख राहिली. चुकी झाली आहे. यावेळेस कुठला बॅटर मैदानाच्या बाहेर. चर्चा होईल. निहिल किनी यावेळेस मैदानाच्या बाहेर. पलटवार. कॉलिंग चुकीची राहिली. हार्दिक वेगाने आला होता. निहिलची नजर परंतु पाहू शकाल भावेश सुर्वे संगणक काय शतशंक केलाय.
अप्रतिम अप्रतिम. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर नेल किने बॅक तो डगआउट. धावची चिरबामध्ये 9 वर पहिला गडी पास झालाय. रिप्ले मध्ये पाहू शकाल काय क्षेत्रक्षण राहिलं. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होता. एक्स्ट्रा कव्हरला आला धावत धावत. चेंडूला फील्ड केलं. फेकी खूप वेगाने केली आहे. पाहू शकाल चुकी झाली होती. वीरेंद्रच्या हातावर चेंडू निसटला होता परंतु यष्ट्यावर जाऊन डायरेक्ट हिट झालाय. नेल किने बॅक तो डगआउट. 6 चेंडू 9 धावा. पहिला गडी पास झालाय. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आला. साहिल चापके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघा. 6 चेंडू 9 स्ट्राईकवर राहिला हार्दिक. 6 चेंडू 9 धावा बनवल्या. धावची दोन बाद झाला. बघा आपण जेव्हा खेळपट्टीवर धावतो ना प्रथमेश तर दोन्ही बॅटरच्या मुखामध्ये 3 शब्द येणं खूप गरजेचं असतात. यस नो वेट. चल थांब नाही. ही कुठली कॉलिंग दोन्ही बॅटरच्या मुखामधून नव्हती. त्या अनुषंगाने धावची चर्वामध्ये नेहिल किनी बाद झाला. हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. बघा विकेटसाठी प्रांजल मेहर यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आहे पण धावची मध्ये गडी बाद झाला. यावेळी स्लोअर फुलटॉस बॉल होता. फलक्या हलक्या बॅटने खेळला. डीपमध्ये खेळाडू आहेत. दिशांत चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले. सिंगलला दोन नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या इकडे पुढे सरसावता डबल डिजिट मध्ये 10 अंकावर. ओके 10 धावा फलकावर आहेत. अजूनही दुसरा षटक मार्ग असतं पॉवर प्लेचा. पहिला चेंडू सिंगल धाव नक्कीच आली आहे. ऑफसाइड फटका खेळला. खेळाडू आहे. चेंडूला फील्ड केला. चांगला क्षेत्ररक्षण विधांशू आहेत. डॉट बॉल. हार्दिकने पहिला चेंडू फेस केलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. सामन्यामध्ये रंग नक्कीच निर्माण केला. हार्दिक सारखा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिली 6 चेंडू नक्कीच 9 स्ट्राईकवर राहिला. त्यांनी 2 चौकार पाहिले. 3 चेंडू निर्धाव पाहिले. 1 धावचीत सुद्धा पाहिलाय. परंतु याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. 10 बार 1 गडी बाद. सातपाडी 11 की जागमाता रावळे. कुठला संघ पोहोचेल टॉप 4 मध्ये हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मनामध्ये. वेगवान चेंडू. सातपाटी एक्सप्रेस वेगावर स्वार असणारा सुमित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. बघा सुमित म्हात्रे वीरेंद्र बाबरेला आपण पाहतोय सध्याच्याकडे एसिकचे शूज घातले. जेव्हा पदार्पण केलं होतं डबल कलर पुमाचे शूज ते घालून खेळायचे. हा सुद्धा एक कॉम्बिनेशन आहे दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. खूप सारे क्षण असतात. मैत्रीची एक ओळख असते. ते दोन्ही खेळून दाखवल्या सातपाडीसाठी. यावेळेस फटका सुरेख लॉंग ऑफला क्लिअर करणारा मिडनाईट शॉट. अप्रतिम फटका. हा आलाय साहेबचा षटकार. 6 धावा. बघा थोडासा वेगवान चेंडू होता. फुलंमध्ये चेंडू आणि रडार मध्ये होता. हार्दिक अशा प्रकारे चेंडू कधी संधी गमावणार नाहीये आणि फटक्याला खूप सुरेख क्लिअर केला. 6 धावा नक्कीच झाल्या. फलक जाऊन पोहोचेल 16 अंकावर. स्वीट 16. 1 गडी बाद 16 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पुढील चेंडू परत एकदा सुमित टू हार्दिक. यावेळेस वाह हलकीशी अपील. 1 तेरी तर दुसरी मेरी. षटकार तुम्ही लगावलं परंतु माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे. मी निर्धाव चेंडू तुम्हाला टाकेल आणि ते दर्शवलं गेलंय. यावेळी टप्पाकडे चेंडू सुद्धा मध्ये आणला. डॉट बॉल नक्कीच आला. धावसंख्या स्थिर किती म्हणजेच 16 अंकावर. या षटकाची सुरुवात सिंगलने झाली. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडूवर षटकार. 5वा चेंडूवाला निर्धाव. यावेळेस पाहू शकाल लावणार अपील. बोर्डवरती फलंदाज आणि फलंदाज बाद. लेग बिफोर चर्मामध्ये हार्दिक बॅक टू डगआउट. गडी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
चला यावेळेस पाहू शकाल बोटवरती केले गेले लेग बिफोरच्या फलंदाज हार्दिक बाद होईल. गडी क्रमांक दुसरा बाद झाला 16 अंकावर. जागमाता रावळे या संघाला लागणार दुसरा हादरा हार्दिक चरबामध्ये. 8च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. जागमाता रावळे संघ दोन्ही सलामी बॅटर बॅक टू डग आउट. चला पंचांनी कॉल दिला प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं आहे. बोटवरती केलाय आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीत पाटील. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. बघा जीत पाटील ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळतो, परंतु प्रथमतः आपण पाहिलं मायकोपच्या मैदानामध्ये या खेळलो अंडर क्रिकेटमध्ये ज्यांनी पॉईंटवर चौकार लगावले ते अजून सुद्धा आमच्या डोळ्याच्या समोर आहेत आणि अप्रतिम क्रिकेटर म्हणजे जे ख्याती राहिली. तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौथ्या क्रमांकावर 16वर 2 गडी बाद. दोन्ही मुख्य फलंदाज बॅक टू डग आउट. प्रारंभिक बॅटर सलामी बॅटर बॅक टू डग आउट आहेत. 2 षटकाचा संपलाय खेळ. पॉवरमध्ये दोन्ही षटक समाप्तीवर आलेत. पुढील गोलंदाज वीरेंद्र बाबरे वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय. 16वर 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडवर जीत पाटील. ऑफ फ्रेमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळाडू तिकडे आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये भावेश आले. संघ नायक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि एक दमाने नक्कीच धावपळ पुढे सरसावले. सातपाटीकर चांगलं क्षेत्ररक्षण करतात. प्रणितने इम्प्रेस केलं आजच्या दिवसामध्ये. पाहिलं तो चांगले झेल टिपणं, चांगली फेकी करणं, चांगले रनआउट घेणं. प्रणित की फॅक्टर खेळाडू सातपाटी 11 संघाकडून ठरलाय आजच्या रात्रीमध्ये. धावसंख्या 2 पोहोचले 17 अंकावर. यावेळेस फक्त दिशा दिली, वेगाचा नक्कीच पुरेपूर उपयोग केला. मी सांगितलं जीत पाटील ऑफ साईडला फेवरेट झोन आणि यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. चौकारलाय 4 धावा. बघा ज्या प्रकारे फटका खेळला ना जीतनी. कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, गली, फेवरेट झोन आणि स्ट्रॉंग झोन आहे जीत पाटीलचा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याला पाहिलं होतं मी खेळताना. आणि पॅराडाईस आमच्या संघासमोर सलग 4 चौकार पॉइंट ज्यामध्ये त्यांनी लगावले होते. तो सामना पराभूत झाला होता पॅराडाईस संघ फायनलमध्ये. आणि त्याच प्रकारे पहिला चौकार खेळला. धावसंख्या पोहोचले 21 अंकावर. स्लोवर चेंडू. यावेळेस तो असं व्हेरिएशन पाहायला भेटला. वीरेंद्र बाबरे कमबॅक करणारा चेंडू पाहायला भेटला. बघा वीरेंद्र बाबरेच्या विपक्षामध्ये या सामन्यामध्ये आता 3 चौकार आले. त्यांनी आपल्या स्पेलमध्ये 9 चेंडू टाकले. त्यांनी 13 धावा खर्च केल्या. 2 चौकार नेहलने लगावले, 1 चौकार लगावला जीत पाटीलने. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये वीरेंद्र बाबरे या सामन्यात थोडंसं मागणा ठरतोय असं म्हणावं लागेल. मागील 2 सामने खूप चांगली त्यांनी गुणवत्ता केली. एक निर्धाव षटक तुझा त्याच्या नावावर राहिलाय मागील सामन्यामध्ये. शॉर्ट बॉल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. बघा सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. दिशांत तिकडे असतील, चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. दुसरा प्रयत्न केला गेला नाही. धावफळ क्रिकेटमध्ये सरसावते ती म्हणजे 22 अंकावर. तिसरा षटक मार्क असतात. 4 चेंडूचा संपलाय खेळ. आपण पाहतोय साहेब चषक 2025 आजची दुसरी रात्र. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. त्यावेळेस बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. विकेट कीपर सुमित म्हात्रे करणार नाही चुकी आणि साहिल बॅक टू डग आउट. गडी क्रमांक 3रा बाद 22 अंकावर. जागमाता रावळे संघाला लागणारा हादरा पाहू शकाल. यावेळेस 100 मध्ये कॅश प्राइज आहे. प्रांजल मेरेच्या माध्यमातून सातपाटीकर गोलंदाजासाठी. आणि यावेळेस रिले कॅच पाहू शकाल. ज्या प्रकारे आपण व्हॉलीबॉल थोडंसं स्मॅश करतो नंतर ढकलतो त्या प्रकारे हा झेल टिपलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला भेटला आपल्या सुमित मार्चच्या माध्यमातून. कारण की चेंडू वेगाने आला होता, तसं मागे गेले, स्वतःला स्ट्रेच केला, चेंडूला फक्त ढकललं गेलं, तदनंतर झेल टिपलाय. जेव्हा ती बॅलन्स करून खाली आले
तदनंतर आय कंडिशन चांगला पाहायला भेटतो आणि झेल टिपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचले. एका बाजूला जीत तर एका बाजूला नयन. बावीस वर 3. दर्शक पाहू शकेल 22 वर 3. नवीन बॅटर डोखला फलंदाज नयन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑफ साइडला फटका फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये खेळाडू असतील चेंडूला फील्ड करतील. मितेश फेकी खूप सुरेख राहिली आहे. बॅकअपला खेळाडू होते पाहू शकाल. चुकी झाली ती सुमितच्या माध्यमातून बॅकअपला खेळाडू चांगला बॅकअप दिला गेला. 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटक समाप्त धावांची गोष्ट केली. 7.67 सरासरी 23 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतोय संघ जागमाता रावळे. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला जीत पाटील तर एका बाजूला नयन पाटील. आणि यावेळेस दोन्ही बॅटर्सला चांगले धावा बनवावे लागतील. बघा रात्रीचे पाहू शकाल 12:25 झालेले आहेत. एकूण जर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30-35 धावा आल्या 55-60च्या घरामध्ये धावफलक गेलं चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की गोलंदाजी अटकमध्ये चांगली गोलंदाजी रावळे संघाकडे सुद्धा आहे. बॅटल चांगला होणार. नहिल केनीचे 2 षटक खूप महत्त्वपूर्ण असतील. हिमेश त्यानंतर विपुल आणि नयन. परंतु ते वरचे 4 षटक आहेत ना हिमेश आणि नेहिलचे ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. इकडून एक फायटिंग स्कोर लगावा लागेल जागमाता रावळे या संघाला या सामन्यामध्ये. लोअर फुल टच बॉल खोदून काढला गेला अलोंग द कार्पेट. डीप मध्ये या खेळाडू आहेत खूप वेगाने पुढे आले. चेंडू डायव्हर्ट झाले. चेंडूला फील्ड केला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक एकने पुढे सरसावते ते म्हणजे 24 अंकावर. बघा अजूनही या इनिंग्समध्ये 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या हातात बॅटिंगसाठी आहे. परंतु प्रत्येक चेंडूवर डोकेदुखी ठरणारा फिल्डिंग करा संघाच्या संघनायकावर. आपण जर एक चेंडूवर जर स्ट्राईक रोटेट झाली तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. आणि स्ट्राईकवर यावेळेस जीत ज्यांनी 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतो. 2 चेंडू 2 वर नयन नॉन स्ट्राईक एंडवर गोलंदाज सज्ज झाला सुमित. यावेळेस पाहू शकाल फाईनल खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे शॉर्ट फाईनल चेंडूला फील्ड केला गेले. चांगला चेंडू म्हणावा लागेल परंतु पंच यावेळी दर्शवत आहेत इट इज व्हाईट बॉल. लेग स्टंप मिस करतात हा चेंडू. बघा वेगवान चेंडू होता परंतु दिशा नक्कीच भरकटली. धावफलक एकने पुढे सरसावते ते म्हणजे जाऊन पोहोचेल 25 अंकावर. बघा या इनिंग्स मधला पहिला व्हाईट बॉल सुमित म्हात्रेच्या नावावर राहिलं. आता मागील 19 चेंडूमध्ये कुठलेही एक्स्ट्रा चेंडू टाकलं गेलं नव्हतं. ही सुद्धा चांगली बाब आहे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. यावेळेस बघा बॅकफुटवर आले होते. चेंडू उसली घेणार फक्त हलक्या बॅट पुश केला. सिंगल धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न करतील. खेळाडू पोहोचले. फेकी केली आहे परंतु काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम कॉलिंग दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला चांगला कॉम्बिनेशन आहे. एकाच घरामध्ये दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी विकास सुरेख धावतात. परंतु कौतुक करावं लागेल जीत पाटील यांचा ज्यांच्या बॅटवर पहिली सिंगल आहे. आपण सांगतो प्रत्येक वेळी नॉनस्ट्राईक बॅटर खूप वेगाने धावतोय कारण की बॅटर जेव्हा शॉट करतो अगोदर नॉनस्ट्राईक बॅटर क्रीज सोडतोय. परंतु यावेळेस पाहिलं ना की जीत पाटील विकेटमध्ये पोहोचला. नयन पाटील पोहोचले नव्हते. एवढे वेगाने जीत पाटील धावलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 27 अंकावर. परत हलक्या बॅटने खेळला. सिंगल धाव वेगाने प्रयत्न असेल. दुसऱ्या धावाचा बघूया. खेळाडू तिकडे पोहोचतील. दुसऱ्या वेगाचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. प्रणित स्वतःला झोकून दिला आणि जिकडे एक धाव होती एकच धाव खर्च केली. बघा यावेळेस जीत वेगाने धावले होते. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता. अठ्ठावीस वर 3. यावेळेस हलक्या बॅटी खेळायचा प्रयत्न चुकी झाली. फसवा चेंडू टप्पा पडल्यानंतर हळूवाररित्या उसळी घेणारा चेंडू होता. पाहू शकाल सरप्राइझिंग बाउन्स झाला चेंडू आणि व्हेरिएशन या चेंडूवर पाहायला भेटला. बघा एक्सप्रेस गोली करतो सुमित म्हात्रे डावखऱ्या गोलीसाठी बोटं फिरवली. रॉंग वन टाकला गेला. टप्पा बघू बॅटच्या स्टिकवर येऊन चेंडू लागला. वरती येऊन लागावला गेला आणि फलंदाज बाद झाला नयन.
गडी क्रमांक 4 बाद झाला 28 या अंकावर. षटक क्रमांक मागास 4. अजूनही या षटकामध्ये येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अठ्ठावीस 4 गडी पास झाले. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई आला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल आउट अपील केली आहे. पंच नक्कीच दर्शवतायत अपील केली गेली होती परंतु नॉट आउटचा कॉल आहे. डॉट बॉल आला. या षटकामध्ये काय सुले करून केली सुमित मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 28 फटकावर बघा वीरेंद्र बाबरेने 2 षटकं टाकली. त्यामध्ये नक्कीच एक गडी बाद नक्कीच वीरेंद्र बाबरेने केलाय. एक गडी धावचीच्या रूपामध्ये केलाय. पण धावा नक्कीच खर्च केलाय वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून. सुमितने इकॉनॉमी गोल केलेली आतापर्यंत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला स्ट्राईकवर साई. टॅपचा फटका खेळला गेला. खेळाडू येत्या चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न बघा यस्नोचा कॉल होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये जितने दर्शक धाव होणार नाहीये थांबवले गेले. षटक संपले गेले. 4 षटकात समाप्तीनंतर धावा फटकावर आहेत 28. बघा 21 मिनिटांनी 20 सेकंदात तुमची षटकं संपले गेले ते म्हणजे 4 मिनिटं 30 सेकंद तुमच्याकडे आहेत. या षटकासाठी दक्षता घ्यायची. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे. दिशांत नवीन गोलंदाज सज्जूल गोलंदाजवर 28 वर 4 धावा. आपण पाहतोय साहेब चषक आदरणीय सन्माननीय पालघर उपनगराध्यक्ष उत्तम जी घरत साहेबांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा साहेब चषक. आणि आजची दुसरी रात्र अंतिम सामना आपण पाहतोय. ज्या प्रकारे चांगला सपोर्ट राहिला उत्तम साहेबांचा पाहू शकाल. कालच्या संध्याकाळी तो इकडे पोहोचले. त्याच्या शुभ हस्ते आपण या उद्घाटन समारंभ पार पाडला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. खेळाडूच्या नुखाली आता फलंदाज होतोय बाद मिस्टर जीत पाटील. बघा असा हा फटका आहे ना आपण सांगतो की सरळ बोटाने जेव्हा तूप निघतं बोट वाकडं करणं कधी कधी कठीण ठरतं. आणि जेव्हा तुम्ही बोट वाकडं करताना तेव्हा तुपाच्या डब्याचा जो कोर असतो तुमच्या बोटाला लागू शकतो आणि इजा होऊ शकते. अशा प्रकारे फटका आहे. सरळ बॅटने धावा येत आहेत तुम्हाला बॅट वाकडी करणं गरजेचं नाही. आणि यावेळी बॅट वाकडी केली तिकडे चांगला झेल टिपलं गेलं. खेळाडू होते वेदांश तिकडे होते. प्रांजल मेहर यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण नक्कीच अनाउन्समेंट करतोय. 5 गडी बाद आहेत त्यामध्ये 1 गडी धावची बाद झाला. सुमितने नक्कीच 2 गडी बाद केलेत. वीरेंद्रने 1 गडी बाद केलाय. यावेळेस दिशांनी 1 गडी बाद केला. म्हणजे 400 रुपयाचा कॅश प्राइज खेळाडूंना दिले जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला आशिष. वर 5 गडी बाद. हलक्या बॅटने खेळला. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतील. चिराग परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली. धावसंख्या इकडे सरसावते 29 अंकावर 29. वर 5 अजून येणार. या षटकामध्ये पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस फटका उंच गेला. फसलाय चेंडू खाली चिराग. आणि यावेळेस चिरागकडून झाली चुकी. फ्लड लाईट मध्ये झेल टिपणं थोडंसं कठीण आहे. कठीण झेल यावेळेस सोडला गेलाय. बघा चिराग तरी सहसा चुकी करत नाहीये. यावेळेस चुकी झाली आहे. चेंडू खाली आला होता परंतु जज करता नाही. बघा यावेळेस आपण फ्लड लाईट मध्ये सामना खेळतोय. उंच गेल्यावर आकाशामध्ये जेव्हा चेंडू कवचने घालतो त्या प्रकारे आपण जज करतोय परंतु थोडंसं पुढे गेले होते
झेल नक्की सुटला. 2 धावा नक्की धावफलका लगावले. 31 धावा धावफलकावर. अजून या षटकामध्ये येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 दिशांत गोलमार्कवर सज्ज होतोय. पार्टिसिपेट करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल लेग स्टंपला मिस करतोय. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या 32 अंकावर 32. बघा अजूनही या इनिंग्स मध्ये येणारे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत. बत्तीस धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 9 चेंडू खूप महत्वपूर्ण. इकडून 9 चेंडू मध्ये 15 ते 18 धावा जर आल्या 50 चक्रामध्ये धावफलक नक्कीच जाईल. यावेळेस वा एका हाताने झेल टिपलाय सुमित मात्रे. वीरेंद्र बाबरे, माफ करा, वीरेंद्र बाबरे आहे. बघा सुमित आणि वीरेंद्र एका आरशामध्ये चित्र ठेवणं अशी दोन्ही खेळाडू आहेत. बॉडी लँग्वेज लगेच समजत नाहीये. आणि यावेळेस वीरेंद्र बाबरेने एका हाताने झेल टिपलाय. ज्या प्रकारे आपण एखाद्या घराचा बल्ब काढावा त्या प्रकारे हा झेल टिपला गेला. गडी क्रमांक 5 झाला. म्हणजेच 6वा गडी 5 झाला. धावा धावफलका 32. आशिष बॅक टू डगआउट. 6 5 झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संगनायक सिद्धेश आलाय. 32 वर धावफलका स्थिरावली गेली. अजूनही पाहू शकाल 100 रुपये कॅश प्राईज दिशांना दिला जाईल प्रांजल मेहर यांच्या माध्यमातून. म्हणजे तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज खेळाडूंना देण्यात येणार आहे. नवीन बॅटर सिद्धेश. टाइम अप झालेला आहे. बघा 5वा षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा उशीर आपण पाहतोय. थोडंसं जी टाइम लिमिट आहे ना गोंधळी करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ घेतलाय. 25 मिनिटांमध्ये 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. आपण पाहतोय पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून प्रत्येक इनिंग्स मध्ये आपण टाइम लावतोय आणि त्याच्या अनुषंगाने आपण स्पर्धा खेळवतोय. ऑफ साइडला फटका सुरू एक आहे. चिराग चांगला क्षेत्रस्थान, चांगली फेकी, 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. बघा एक्सपिरियन्स खूप महत्त्वपूर्ण असतो. अनुभव खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, तुमच्याकडे जर अनुभव असला तुम्ही कुठलंही कार्य सोप्यारित्या साकार करू शकता. मागील चेंडू झेल नक्की सुटला होता चिरागकडून, पण यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केले गेले. धावसंख्या 33. 5वा षटक मार्गस्थ. बॅट शिकडा फलंदाज आशिष. या षटकामध्ये 3 गडी बाद केले. दिशांनी प्रत्येक बॅटरची बॅट शांत केली आहे. 5 षटक, धावा धावफलकात 33. 7 गडी बाद. बघा अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 33 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विपुल आणि सिद्धेश ही जोडी आहे. आणि मितेश अंतिम षटकामध्ये डेथवर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं 7.11 या संघाकडून. स्पीडअप करा. 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. लक्षात घ्यायचे कारण एक खेळाडू तुमचा मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये शिपावे लागतील. टाइम अप झालाय, पण दक्षता घ्यायची. फिल्डिंग आपण पाहू शकाल. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप ब्लॉक ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू सजवले गेले. पहिला चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर टाकला गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. धावफलक 1 पुढे सरसावते. ती म्हणजे 34 अंकावर. अंतिम षटक मार्ग असतं. खूप महत्त्वपूर्ण षटक आहे दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये जेवढेही धावा आल्या ते खूप गरजेचं आहे जागमाता रावले या संघासाठी. ऑफसाइडला फटका खेळला. डीपमध्ये खेळला सज्ज केला गेला. भावेश सुरे खूप वेगाने पुढे आला. चेंडूला फील्ड करेल. थोडासा फंबल आहे. आउटफील्ड थोडीशी तिकडे बिकट आहे. फेकी चांगली आली परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. बघा आर्यनचा मैदान खूप मोठा राहिलाय. प्रत्येक बॅटरला यावेळेस षटकार लागणं
संभव नाही, परंतु या मैदानामध्ये एकेरी दुहेरी धावा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं प्रणय गर्द आणि तुषार गर्दनी एकाच षटकामध्ये 2 तिहेरी धावा आणि 3 दुहेरी धावा घेतल्या होत्या. त्यावेळेस फटका सुरेख खेळला ऑफ साईडला. फटका खेळाडू आहेत वीरेंद्र बाबा सुमित तिकडे येतील, चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केल्यापैकी खूप वेगाने केली आहे. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केले जातील. पहिल्या 2 चेंडूमध्ये बघा 4 धावा आल्या. आणि पाहू शकाल बघा प्रथमेश षटकार चौकार जेव्हा येत नाही ना तर दुहेरी धावा सुद्धा त्याचे घेतला तुम्ही. 6 मध्ये 12 येतात म्हणजे 3 चौकार आले. त्यावेळेस सुरेख चेंडू, हा चेंडू निर्धाव आला बघा. पहिला चेंडू व्हाईट बॉल, तदनंतर दुहेरी धाव, दुसरा चेंडूवर दुहेरी, तिसरा चेंडू निर्धाव, म्हणजे 3 मध्ये 5 आलेत. अजून 3 चेंडू खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहू शकाल धावफलकाला लगावली तब्बल 38. त्यावेळेस कट केल्या गेलाय. डीप मध्ये खेळाडू आहे भावेश, खूप वेगाने पुढे गेल. चेंडूला फील्ड करेल का? चेंडूला फील्ड केला तरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट हिट, वाह डायरेक्ट हिट इज ऑल्वेज डेंजरस. आणि कुठला बॅटर होईल आउट पंचांनी दर्शवतील, विपुल की सिद्धेश. डायरेक्ट हिट केला होता कॅप्टन. बघा खूप असे खेळाडू आहेत जे फिल्डिंगच्या माध्यमातून संघाला खूप चांगलं कार्य करून देत आहेत. डायरेक्ट हिट झालाय आणि मला वाटतं विपुल यावेळेस बाद केला विपुलसाठी. विपुल मैदानाच्या बाहेर, कुठल्याही चेंडू खेळल्याने विपुल मैदानाच्या बाहेर. टॅमेटोची शिकार, धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल 39. गडी क्रमांक 5 झाले 8. अजून येणारे या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल 2 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम 2 चेंडू. स्ट्राईकवर हिमेश विपक्ष मितेश असे 2 चेंडूचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. 39 धावा धावफलकावर आहेत. त्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर 44-45 धावा नक्कीच पाहायला भेटतील आपल्याला. यावेळेस सोडवला चेंडूला, वा बेसबॉल हिट आणि चेंडू सह सीमारेषा पार. हा आलाय साहेबच्या षटकार. 6 धावा, धावसंख्या 2 पोहोचेल 45-45. एक चांगला फटका म्हणावा लागेल, एक चांगला धावफलक लगावला गेलाय. पाहू शकाल रात्रीचे 12:40 झाले आणि या सामन्यामध्ये हे धावा खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत, कारण की शेवटच्या क्षणामध्ये हिमेश आला, एक चांगला गोलंदाज आहे आणि आल्या फटका खेळला. अब मैच में कभी भी अच्छा हो सकता है. निचले बल्लेबाज के बल्ले से भी छक्का हो सकता है. खालच्या क्रमांकावर आलाय, 10व्या क्रमांकावर त्याच्या बॅटवर षटकार आलाय. त्यावेळेस पाहू शकाल स्लोवा चेंडू धाव घ्यायचा प्रयत्न केला गेला. धाव गडी बाद होईल सिद्धेश. 9वा गडी बाद झालाय. धावा धावफलक 45. 46 धावांचा पाठलाग करायचा सातपाड 11 संघाला. शेवटच्या षटकामध्ये एक षटकार नक्की तर ती 6 धावा कुठं कुठे एक चांगली कमान देऊन जातील जागमाता रावळे संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच मी इकडे थांबतो, आपण थांबू नका. पुढील 6 षटकांसाठी आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर उत्कर्ष पाटील या समालोचकाला. आपण पाहतोय साहेब चषक 2025 चा महाथरार. परंतु उद्या संध्याकाळी पहिला सामना असणार आहे पवनसूत नवली विपक्ष जय बजरंग उच्छळी. दोन्ही संघाच्या संघनायक वेंद्रशेला पण 4:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 4:45 वाजता टॉस होईल, 5 वाजता पहिला चेंडू खेळपट्टीवर पडणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपण परत एकदा बोलूया मिस्टर उत्कर्ष पाटीलला मायक्रोफोनवर.
थँक्यू सो मच. धन्यवाद युसुफ भाई यांचा आवाज आपण ऐकलात. खूप सुंदर पद्धतीनं सध्या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रांजल मेहर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये होते आणि आमच्या समालोचनासाठी कलागुणांना त्यांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं. धन्यवाद, थँक्यू सो मच. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीला देखील ज्यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं ज्यावेळेला सातपाटी 11 संघ खेळत होता. धन्यवाद प्रांजल मेहर सर, तुमचे आभार आहेत. आणि यावेळेला आपण पाहतायत 46 धाव्यांचं टार्गेट. या 46 धाव्यांचं जर आपण तपासून पाहिलं तर आता पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र बाबरे आणि एका बाजूला आपण पाहतायत भावेश सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सातपाटी 11 संघ सांगेल की यस, याच मॅचमध्ये आम्हाला आता चांगलं क्रिकेट दाखवायचं. एका बाजूला जागमाता रावळे सांगेल की 46 धावा हरकत नाही. समोर वीरेंद्र बाबरे असतील तर एका बाजूला निहिल केणी देखील आहेत, एका बाजूला हिमेश घरत देखील आहेत, हार्दिक देखील आहेत. चांगली गोलंदाजीचं युनिट त्यांच्याकडे देखील आहे. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं बॉलला खेळलं डीप एक्स्ट्रा कव्हरला, जिथे शॉर्ट कव्हरचे खेळाडू अगदी वेगानं आले आणि त्या बॉलला फील्ड केलं. तिसरीचा प्रयत्न आणि या वळला 3 धावा. दोन्ही फलंदाज अगदी वाऱ्याच्या वेगाप्रमाणे खूप जोरानं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती 3 रन इथे परिपूर्ण होतात. एक बॉल आणि एक बॉल 3 रन. निहिल केणीचा पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं भावेशने खेळला. आता वीरेंद्र बाबरे आलेत. 6 षटकं वीरू उभा राहिला तर या मॅचमध्ये सातपाटी संघाचा दबदबा राहील. पहिला बॉल सन्मान मिळालाय निहिलला आणि एका बाजूला जर निहिलनं वीरूलची विकेट लवकर मिळवली तर मग संघ तोही ड्रायव्हिंग सीटवरती बसू शकतो. जर आणि तर मॅटर करत नाही क्रिकेटचा खेळ. तुम्हाला सातत्याने ते सातत्य राखावं लागतं. संघासाठी ज्या वेळेला तुम्ही महत्त्वाचे खेळाडू म्हणून तुमच्या अंगावरती जी जिम्मेदारी असते ती तुम्हाला स्वीकारावी लागते. संपूर्ण मॅचमध्ये गोलंदाजीनं प्रभावी केले सातपाटीनं. या मॅचमध्ये आपण पाहतात बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल चाललाय त्यांना बीट करत क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतील आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. इथे देखील आपण पाहतात काय झालं. 3 धावा तर परिपूर्ण आणि चौथीचा प्रयत्न राहील का. चांगला कॉल, चांगला कॉल. जिथे भावेशनं सांगितलं की नाही मित्रा, चौथ्यासाठी जर प्रयत्न केला तर मग दुखापत होईल आपल्याला. आणि जिथे 3 संतुष्ट राहिले. पहिल्या बॉलवरती 3 रन, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा 3 रन. निहिलच्या षटकात तुम्ही किमान 10 ते 9 धावा उभ्या केल्या पहिल्या षटकामध्ये तर मी म्हणेन की सुरुवात सातपाटीसाठी चांगली आहे. सातपाटी 11 भावेश भाईंचा संघ आपल्याला बघायला मिळतो. प्रांजल मेहर असतील आणि सातत्यानं या संघाला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संधी देण्याचं काम करत असतात. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात समोरच्या दिशेनं बॉलला डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. भावेश सुर्वे नावाचा ब्रँड मैदानाच्या आत. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4. खूप चांगली फलंदाजी. सन्नी चौधरी आणि सूरज चौधरी यांचा पुरस्कृत संघ अर्थात सातपाटी 11 आणि सातपाटी 11 मधून आता सध्या धुरंधर 2 फलंदाज भावेश सुर्वे आणि एका बाजूला आपण पाहतात वीरू बाबरे. दोन्ही फलंदाजांनी अगदी जबाबदारीने खेळ स्वीकारलाय. वेग चांगला हाताळला. यावेळेला शरीरापासून दूर आणि चांगली लाईन ऑर लेंथ. ज्यावेळेला भावेश देखील पाहत असतो पहिल्या इनिंगमध्ये त्यांचे गोलंदाज वीरेंद्र बाबरे, सुमित मात्रे हीच गोलंदाजी करतात. आता त्यांना देखील त्या वेगासमोर यावं लागलं आणि वेगापुढे शरणागती पत्करावी लागली. डॉट बॉल येतोय 10 वरती. एकही धक्का नाही. जमेची बाजू आहे सातपाटी 11 साठी. हे 2 फलंदाज इथून जर हीच खेळी पुढे नेत आहेत तर मग हळूहळू अंतिम 4चे दरवाजे उघडे होतील. इथून जर गुच्छात विकेट आले रावळे संघ पुनरागमन करण्यासाठी जाणली जाते. या वळला क्लीन बोल्ड खोलवर टप्पाचा बॉल आणि त्या बॉलवरती निहिलनं सांगितलं यस, इथे अनप्लेएबल. फलंदाज बाद गॉन. इथे आपण पाहतात कैलास प्रजापती साहेबांचं आगमन आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज. जर षटकार आला 500 रुपये,
आणि विकेटची हॅट्रिक आली 500 रुपये. नवीन फलंदाज करण दाखल झालेत. वीरेंद्र बाबरेच्या साथीने आता मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. शतक संपलंय पहिलं. भावेश अगदी नाराजगीनं व्यक्त करतात की खोलवर टप्पाचा बॉल. मनसुबा त्यांनी एकच ठरवला होता की सिंगलच खेळेल आणि त्या अनुषंगानं थोडंसं तुम्ही ज्यावेळेला माइंडसेट क्रिकेट खेळता त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला अनेक वेळा बघायला मिळतात आणि सध्या तेच झालं. खोलातला बॉल ज्याला मान देण्याचा प्रयत्न होता आणि तो बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळला. फलंदाज बाद झाले. या वेळेला जर आपण पाहिलं तर करण आलेत आणि करणच्या प्रत्येक षटकारासाठी द यंग क्लब यांच्या माध्यमातून 500 रुपये. आता हा सामना आणि कैलास प्रजापती साहेब यांच्याकडनं देखील षटकाराला 500, हॅट्रिकला 500. द यंग क्लब यांच्याकडनं करणसाठी आपण पाहतात 500 रुपयात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिमेश घेरत. स्लॉगमध्ये एक हिट देखील चांगला लगावला गेला त्यांनी. आता गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी दाखल झालेत. या वेळेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती वीरू बाबरे यांना इथे परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅटची कड, फलंदाज बाद, मोठा मासा गळाला, गॉन. फलंदाज इथे बाद होतात. महत्वाच्या मॅच मध्ये वीरू बाबरे यांनी लवकर साथ सोडली आणि आता आपण पाहू शकाल हॅट्रिकला 500 आहेत. प्रजापती साहेब ऑल राईट आलं लक्षात. आणि इथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 10 वरती 2 गडी बाद. आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती हिमेश घेरत. वीरूनं थोडी घाईच केली ज्या अनुषंगानं पहिल्याच बॉलवरती तुम्ही हिमेशचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मी जो म्हणतो ना संयम, संयम या खेळाला महत्व आहे. या वेळेला आपण पाहतायत काय फटका केला अगदी येता क्षणी. भाविकच्या बॅटमधनं चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. षटकार आणि षटकारासाठी इथे कॅश प्राइज आहे प्रजापती साहेबांच्या माध्यमातून 500ची नोंदणी ग्राह्य गेली जाईल. आणि आगरीपाड्यामध्ये देखील खूप अनेक मला तरी वाटतं पवन केणे आणि भावेश पवार मालामाल झाले ज्यावेळेला प्रजापती साहेब आले होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कॅश प्राइज. सध्या आता प्रत्येक षटकारला 500, हॅट्रिकसाठी 500 आणि इथे आपण पाहू शकाल हा षटकार आलाय. धावसंख्या 16. रिप्लेच्या माध्यमातून बॉलला पाहिलं, अगदी डोळ्यांच्या समोर त्या बॉलला दिलं. तुम्ही ज्यावेळेला रूम देता त्यावेळेला फलंदाज तयार असता. ज्या अनुषंगानं खूप चांगला फटका खेळलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. बॉल आहेत तुमच्याकडे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिले 27 बॉल आणि 30 रन. 28 बॉल आणि 30 रन होते. यावेळेला आपण पाहतात आता हा डॉट बॉल आलाय. म्हणजेच आता जर तपासून पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 27 बॉलमध्ये रन करायचे 30. खूप मोठा सामना नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु समजदारीचं खेळ तुम्हाला इथून स्वीकारावं लागेल. धावसंख्या 46. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. हिमेशनं पहिल्या बॉलवरती मोठा मासा गळाला लावला. तदनंतर येता क्षणी भाविक यांनी बॉलला डाऊन द ग्राउंड पाठवलं. सोळा धावा धावफलकावरती आणि 2 गडी बाद. सध्या
हार्दिक हिमेश घरत गोलंदाजी ट्रॅकवरती असताना चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 3. याही वेळेला आपण पाहतात बॉलला केलं क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं बॉलची फेकी तर आली आणि जिथे आपण पाहतात फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 17 वरती. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 4 आणि उर्वरित 2 बॉल आहेत या षटकातले. आतापर्यंत स्कोर कार्ड एका चांगल्या पद्धतीने पुढे आलंय, परंतु इथून तुमचे 2 गडी देखील बाद झाले. जे महत्वाचे मोहरे होते ते गारद झाल्यानंतर आता 2 मध्यफळीचे फलंदाज, एका बाजूला करण आणि एका बाजूला आपण पाहतात भाविक, या 2 फलंदाजांवरती खूप काही आता दारोमदार असेल पुढील या मॅचची. आणि पुढील मॅचचं भविष्य आता हे 2 फलंदाज कसं लिहितील हेही तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल. या बॉलवरती बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं असतं कदाचित तो चौकार मिळाला असता. त्याच अनुषंगानं करण थोडे नाराजगी व्यक्त करतात. 18 वरती 2 गडी बाद. चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 26 बॉल आणि 26 बॉलमध्ये गरज आहे 28ची या मॅचला जिंकण्याकरिता. या षटकात 4 बॉलचा खेळ झालाय. रन बॉलची मॅच अगदी जवळपास चालले. सिंगल डबल हाही खेळ तुम्ही पुढे घेऊन आलात, मॅच मध्ये येऊ शकता. इथे आपण पाहता डॉट बॉल वेगासहित टप्पा अगदी उसळी देखील चांगली मिळाली आणि इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्यानं षटक क्रमांक जर तपासून पाहिले दुसरं आणि त्यातला अगदी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मधला आता पाहूया काय होईल. पॉवर प्लेचं षटक आहे. जागमाता रावळे कमबॅक करणारा संघ अनेक वेळा आपण पाहिलंय. कमी धावांची टोटल ज्यांनी प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडणं त्यांना माहिती आहे. यावेळेला हा बॉल बिटवीन द गॅप अगदी वेगानं बॉल चाललाय. डीप मधून प्रोटेक्शन बॉलला मिळेल. तुर्तास मिळतील 2 धावा आणि धावसंख्या 2 ना आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 20. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 26. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. हॅट्रिक षटकाराला 500 आहेत, विकेट हॅट्रिकला 500 आहेत आणि सिंगल षटकाराला देखील 500 आहेत. प्रजापती साहेब आपल्याला बघायला मिळतात. आणि आता येणाऱ्या काळात आपण पाहूया षटकार किती, विकेट हॅट्रिक किती आणि सिंगल षटकार किती. मॅचमध्ये गोलंदाज तयार आहेत निहिल केणी. सध्या चर्चेतलं नाव एका बाजूला वीरू बाबरे यांचा देखील खेळ बघायला मिळाला, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्ही मुख्य खेळपट्टीवर उभे राहू शकले नाही याची खंत त्यांना देखील वाटत असेल. परंतु मॅच आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 26. साहेब चषक 20-25 ची दुसरी रजनी बघायला मिळते. यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल होता. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का, दुसरी जाती नॉन स्ट्रायकिंग एंडला रिस्की रनआउटची संधी. पंचांनी बोट उचललाय. फलंदाज बाद होतील. काही गरज नव्हती दुसऱ्या रनची. बाद झालेत, गॉन. मैदानाच्या आतमध्ये हेमकांत भोईर. कालच्या दिवसात 40+, आजच्या दिवसात सातपाडी 11 साठी एक जबरदस्त क्रिकेटपटू. कालच्या दिवसात देखील मी उल्लेख केला होता की सातपाडी मधला ब्लॅक अँड व्हाईट काळचा उत्कृष्ट क्रिकेटपटू कोण, तर त्याचं नाव हेमकांत भोईर. ज्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कधी आक्रमक दिसणार नाही, ते त्यांच्या बॅटनं उत्तर देत असतात. मग गोलंदाज कोणीही असो. पालघरचं क्रिकेट सावली बंधन म्हणा, त्या संघामध्ये ओपनिंगचा किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं ते हेमकांत भोईर. अपघातानंतर थोडेसे क्रिकेटपासून दुरावले, परंतु क्रिकेट हे नसानसामध्ये भिनलेलं आहे आणि तेच हेमकांत भोईर अर्थात चपाती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता या मॅचमध्ये इथून जर तुम्हाला या सामन्यामध्ये यायचं असेल तर चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 23 आणि 23 बॉलमध्ये गरज आहे 25ची. रनआउटच्या स्वरूपात थोडासा खराब विकेटच दिला. हॅट्रिक घेतली तर 5000.
कॅश प्राइज आता वाढतंय. जर गोलंदाजानं हॅट्रिक घेतली तर 5,000 कैलास प्रजापती यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे खऱ्या अर्थानं खूप चांगला बॉल. हेमकांत भोईर यांनी खऱ्या अर्थानं पहिलाच बॉल थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न केला निहिलला, परंतु निहिलचा बॉल थोडासा तिथून त्यांच्यासाठी कठीण राहिला. शेवटच्या षटकापर्यंत हा मॅच जाईल यामध्ये ती मात्र शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला जागमात्या रावळे हा संघ आपल्याला बघायला मिळाला. निहिल स्वस्तात बाद झाल्यानंतर 46 धावा सन्मानजनक आव्हानाकडे जरूर घेऊन आलात आणि ज्यामध्ये सुरुवातीलाच 3 धक्के सातपाटी 11ला मिळालेत. गोलंदाज तयार. हॅट्रिकसाठी 5,000 रुपये आहेत कैलास प्रजापती साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेला खोलवट टप्पाचा बॉल होता. बॉलला मागे फील्ड केलं आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या साह्यानं निहिलनं थोडंसं आता प्रेशर क्रिएट करायला तयार केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. एकवीस रन आणि सध्या आपण पाहतायत 3 विकेट फलकावरती आपल्याला बघायला मिळतील. निहिलनं याही षटकात खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत जर तपासून पाहिलं तर 3 बॉल त्याचे डॉट आहेत, ज्यामध्ये 1 विकेट. गोलंदाज तयार होतील. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि फील्ड करतील. तत्पूर्वी मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. चेंडू आहेत 20 आणि 20 बॉलमध्ये गरज आहे 24ची. 20 बॉल 24चा मॅच अगदी या रजनीतला अंतिम मॅच आणि या अंतिम मॅचचं मात्र थरार आपल्याला बघायला मिळतं. अगदी कोण जिंकणार आणि कोण हरणार. इथून जर जिंकलात तर मानानं शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला सेमीफायनलचा मान मिळेल. कालच्या दिवसात 40+ उच्छळी दांडी या संघानं कमाल केली आणि आता हे इथे 2 संघ आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल कट करायचं होतं बॉलला आणि त्यावेळेला पंचांचे दोन्ही हात बंदिस्त राहिले. डॉट बॉल आला. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. निहिल केणी खूपच सुंदर गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये जो 6 षटकांचा मध्य असतो त्यावेळेला मोमेंटम शिफ्ट होतं कुठल्या तरी एका संघाकडे आणि तिसरं षटक खूप महत्त्वाचं असतं. त्या तिसऱ्या षटकात निहिलनं जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथून पुढे येतील हार्दिक घरत. खूप चांगली फेकी देखील बघायला मिळाली होती आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर हिट लागलाय डायरेक्ट. म्हणजेच आता फलंदाज बाद असतील का. पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतील, वॉर रूम मध्ये येतील आणि मग डिसिजन जो असेल तो आपल्याला बघायला मिळेल. OUT आउट. फलंदाज इथे बाद होतील. खूपच चांगला थ्रो आणि इथे फलंदाज बाद होत असताना आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत. दिशांत दाखल झाली होतील आता मैदानाच्या आत. सध्या झटका क्रमांक आपण पाहतात तो म्हणजेच 4था आपल्याला बघायला मिळतोय. 22 धाव्यांवरती आपण पाहतात 4था धक्का. सिंगल मिळाली इथे म्हणजे दुसऱ्याच्या प्रयत्नात इथे हेमकांत भोईर बाद झाले. 23 स्कोर काढले आहेत आणि 4 गडी बाद झालेत. अंतिम मॅच आजच्या रजनीतला आणि इथून या मॅच मध्ये कुठला संघ बघायला मिळेल पुढे येताना. हॅट्रिक साठी 5,000 रुपये आहेत आणि प्रत्येक 6ला 500. हॅट्रिक 6ला 5,000. हॅट्रिक 6ला 5,000 आणि विकेटला 5,000.
आणि प्रत्येक 6ला 500. ऑल राईट. यस, एक 600 500 झाले ते काउंट होतील. आणि हॅट्रिकसाठी 5000, हॅट्रिक षटकारला 5000 कैलास प्रजापती आपल्याला बघायला मिळतात. सध्या धावफलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 23 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती नयन पाटील. नयनचा बॉल, पहिलाच बॉल, आगमन, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 आणि इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. विकेटसाठी 101 रुपये साईनाथ मसे यांच्याकडनं. विकेटसाठी इथे कॅश प्राइज आहे. सध्या आपण पाहू शकाल 2 षटकारांचे 1000 रुपये नोंद झालेले आहेत. प्रजापती साहेब आपल्याला बघायला मिळतात. वाईटसाठी, व्हाईट बॉलसाठी इथे 101 रुपये आलेत. आगळं वेगळं बक्षीस साईनाथ मसे यांच्या माध्यमातून आपण पाहतात. जर व्हाईट बॉल आले तर व्हाईट बॉलसाठी आणि विकेटसाठी 101. ऑल राईट. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 17ची गरज. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज असा सामना बघायला मिळतोय. एका बाजूला सातपाटी 11. याही वेळेला बॉलला उडवलंय. बॉल चाललाय. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा, गगनाला गवस निघालणारा गगनभेदी षटकार 6. आणि इथे आता जर पुढच्या बॉलवरती षटकार आला तर कैलास प्रजापती साहेब यांच्या माध्यमातून 5000. आता फलंदाजाला आपण पाहतायत नो बॉल, व्हाईट बॉल आणि विकेट याच्यासाठी आपण पाहतायत 501, 101 साईनाथ मसे यांच्याकडनं. आता इथे मॅच मध्ये आपण पाहतात या बॉलवरती जर षटकार आला तर कैलास प्रजापती भाई यांच्या माध्यमातून 5000 इथे षटकार यावा. आणि फलंदाज सांगेल की 2 दिवस कामाला नाही गेला चालेल, मला माल. क्या बात आहे. इथून या मॅच मध्ये आपण पाहतात जिथे आपण पाहू शकाल धावसंख्या आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 11. या बॉलवरती आता नयन काय करतोय, स्लॉट मध्ये आला आणि तो बॉल जर सीमारेषेच्या बाहेर आला 5000 आहेत. इथे खऱ्या अर्थानं पाहूया गोलंदाज. इथे व्हाईट बॉल, व्हाईट बॉल साठी 101. इथे पंचांनी त्या बॉलला नो काय आहे पंच दर्शवतील तिकडे. पिचच्या बाहेरचा बॉल आहे तो चेक होईल आणि तदनंतर मग त्या बॉलला नो किंवा वाईड या 2 गोष्टी. साईनाथ मसे यांच्याकडनं 101 तर 100% आहेत. हा जमा देखील झालेत. नो बॉल आहे. नो बॉल साठी 100 रुपये होते साईनाथ मसे यांच्याकडनं आलेत, जमा झालेत. साईनाथ मसे मोहपाडा आले, पैसे जमा झालेत. षटकार जेही या इनिंग मध्ये काउंट होतील त्यांचं आपण कॅश प्राइज देखील देणार आहोत. पुढचा बॉल फ्री हिटचा. प्रत्येक षटकाराला कैलास प्रजापती साहेब यांच्याकडनं 500 आहेत. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 10. नो बॉलचा इथे इशारा आला आणि पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. फलंदाज आपल्याला बघायला मिळतात करण. क्या बात आहे करण. याही वेळेला आपण पाहतात पंचांचे दोन्ही हात समांतर. साईनाथ मसे यांच्याकडनं व्हाईट साठी आलेत 101. क्या बात आहे, येऊ दे. व्हाईट साठी आपण पाहतात कॅश प्राइज साईनाथ मसे मोहपाडा यांच्याकडनं सलग 2 स्क्वेअर चेंडू आणि हे कॅश प्राइज आलंय 200 रुपयाचं. आगळं वेगळं बक्षीस. सध्या 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 9ची गरज. तिसरी 6 बाकी होती. आता तो डॉट बॉल आला. कैलास प्रजापती साहेबांनी मांडीवरती हात मारला की यस वाचवले गोलंदाजाने 5 आणि मारायला पाहिजे होता. ते सांगतात की मारला असं चाललं असतं. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 9ची गरज. इथे आपण पाहतात डॉट बॉल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सातपाटी 11 संघ आता हा सामना लवकर संपवण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे.
डॉट बॉल साठी 100, 6 साठी 100, 101. क्या बात आहे. साईनाथ मसे मोहपाडा. ऑल राईट. फटका समोरच्या दिशेने खेळलाय जिथे बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग. सन्नी चौधरी, सूरज चौधरी, भावेश म्हात्रे, तदनंतर आपण पाहतायत प्रांजल मेहर खुश असतील संघाच्या कामगिरीबद्दल. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये गरज आहे 5 धावेंची. 41 धावा धावफलकावरती. फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. करणनं रन केल्या. खूप चांगलं क्रिकेट. आता अवघ्या 5 ची गरज आहे. जागमाता रावळे यांच्या विपक्षात या षटकात जबरदस्त क्रिकेट. नयनच्या विरोधात आक्रमण केलं. बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात बॉल चाललाय मागे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉलला फील्ड करतील जित पाटील. षटक इथे जर तपासून पाहिलं तर संपतंय. व्हाईट बॉल आलाय. क्या बात आहे. साईनाथ मसे यांच्याकडनं 101 रुपये मोहपाडा. नयनच्या 3 एक्स्ट्रा चेंडूला 300 जमा झाले. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आता 3 ची गरज. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. साईनाथ मसे मोहपाडा यांच्याकडनं आपण पाहतायत कॅश प्राइज आहे. चांगला बॉल. डॉट बॉलचा 101 रुपया. साईनाथ मसे टेंबोड मोहपाडा. 400 झाले. षटकार किती लागले ते आपण बघणार आहोत. 3 षटकार आणि प्रजापती साहेबांचे 1500 देखील जमा झाले. क्या बात आहे. शेवटच्या इनिंगला येतील. मॅच चालू आहे. 12 बॉल. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 3 ची गरज आहे. व्हाईटची गोलंदाजी 3 आणि 1 डॉट बॉल. त्याच्यासाठी साईनाथ मसे यांच्याकडनं 400 जमा आहेत. मोहपाडा एका बाजूला. प्रजापती साहेब यांचे मोहपाडा यांचे 3 षटकारांचे 1500 देखील जमा झालेत. आता गरज आहे ती म्हणजेच 12 मध्ये 3. चौकारासाठी 100 आहेत. साईनाथ मसे यांचा इथे आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. साईनाथ मसे यांच्याकडून व्हाईट बॉल साठी आलेत 100. 500 झाले. मोहपाडा. साईनाथ मसे मोहपाडा. आता गोलंदाजांसाठी इथे एक्स्ट्रा मध्ये देखील कॅश प्राइज लावला जात आहे. साईनाथ मसे मोहपाडा यांच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहतात याही वेळेला व्हाईट बॉल. नाही आता थांबलंय. ओके ऑल राईट. 500 झाले. पोट लिमिट आता डन आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 1 ची गरज. नयनचे 400 आहेत. हार्दिकचे 100 आहेत. षटकाराला आहेत ना भाई. षटकाराला तर 500 आहेत. यावेळेला सिंगलनं इथे आपण पाहतात या मॅचचा रिझल्ट 7-11. जबरदस्त क्रिकेट. आणि जे सेमी फायनल मध्ये प्रवेश करतात खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आणि अभिनंदन. यस थँक्यू. प्रथम जे कॅश प्राइज होतं ते घेण्यासाठी खेळाडूंना विनंती करेन की आपण प्लीज या. करणने 3 षटकार कोणी ठोकलेत? तिन्ही षटकार करणचे आहेत का? एक भाविकचा आणि 2 करणचे. चला मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आहेत या मॅच मध्ये दिशांत. 3 विकेट ज्यांनी घेतलेत एका षटकात.